कधी कधी कुठलेही हॉटेल वगैरे काही बुकिंग नाही केली तरी आपण एखाद्या ठिकाणी जाऊन चेकिंग वगैरे करू शकतो, कारण जर पीक सीझन नसेल तर आपल्याला आरामात रूम मिळू शकतात. तर आमचे आज सडनली तसंच झालं, तर आलो आहे रेड बटन म्हणून हे रिसॉर्ट आहे. बुकिंग नाही केली आहे, फक्त चेक करतो आहे की आम्हाला रूम आवडतात का, तर त्यासाठीच एंट्री केली आणि आता रिसेप्शनवरून चाललो आहे आतमध्ये रूम पाहण्यासाठी. आम्हाला जरा चांगलं वाटलं, रेट पण ठीक आहे तिथे, तर तुम्ही नक्कीच इथे जाऊ शकता. आणि मेनली इथे ना ॲक्टिव्हिटीज भरपूर आहेत, जसं की पप्पा बोलत तिकडं मोठा पूल आहे म्हणते, तिथं मोठं पाणी आहे म्हणते गरम पाण्याचा, चल आपण तिकडं बघू. इथे प्रायव्हेट कॉटेजसुद्धा आहेत, आम्ही ते सुद्धा चेक केले, तर त्यापैकी एक घेण्याचं आमचं टाळं चालू होतं. वर प्रायव्हेट जे आहे तिथे तुम्हाला एकदम प्रायव्हेट म्हणजे एरिया असेल, जसं की थांबण्यासाठी वगैरे असं सेपरेट सगळं असेल, तो खूप चांगला आहे, हे तुम्ही बघू शकताय. हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर महाबळेश्वरमध्ये आली आहे मी आणि स्टेसाठी हॉटेल बघतो, छान रिसॉर्ट वगैरे असं कुठं काही चांगलं मिळतं का. तर ह्यावेळेस आमचं तिकडे नाही निहाल, यावेळेस आमचं सडनली प्लॅन झालाय, तर काही बुकिंग नाही आहे आमच्या तिकडे, बुकिंग वगैरे काहीच नाही आहे आमच्या इकडे. इकडे माऊ, इकडे ना स्विमिंग पूल. यावेळेस बुकिंग काहीच नाही केलं, तर सडनली आम्ही सगळं चेक करतोय आणि इथं येतोय. तिकडे माऊ त्या पूलमध्ये चल, ते लहान आहे, तर स्विमिंग पूल आहे इथे. नाही, मला थंडी वाजते. नाही, मला पोहता नाही येत. निहाल, मला थंडी वाजली. निहाल, माझे कपडे ओले नको करू. निहाल, माझे कपडे ओले नको करू. झालं, बस झालं, मी आता उठायची. थंडी वाजतीये म्हणून मी पाण्यात उतरत ठेवत नाही, मला पाय टाकायची हिंमत नाही होते. आणि माझा मुलगा हाऊ हो, हा मी नाही आलत बाबा. ही रूम बुक केली आम्ही. या हॉटेलचा डिटेलवाला व्हिडिओ नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवर लवकरात लवकर येईल. तर ही रूम बुक केली आणि जे स्विमिंग पूलचा व्ह्यू होता, तर चांगलं आहे रूम, आम्हाला एकदम कॉझी वाटलं, छान आहे, बजेटमध्ये आहे. आणि त्यामध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज काही इन्क्लूड आहेत तुम्हाला ते सुद्धा त्या दुसरा जो व्हिडिओ येईल त्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. रात्री 8:30 नंतर मी आणि निहाल मस्त फिरण्यासाठी बाहेर आलो होतो, तर मस्त इथे गेम्स वगैरे ॲक्टिव्हिटीज चालू होत्या. तर हे कसं 8 वाजेपर्यंत चालू असतं, तुम्ही 8 वाजेपर्यंत गो कार्टिंग वगैरे सगळंच करू शकता. 8 नंतर सगळं बंद होते, तर नक्कीच तुम्ही इथे आलं तर भरपूर काही आहेत, तर मुलांना पण एन्जॉय करता जमेल. सगळा डिटेलवाला व्हिडिओ माझ्या चॅनलवर येणारच आहे, तो तुम्ही नक्कीच पहा. सो आम्ही ज्या रिसॉर्टला थांबलो आहेत ना, त्याचं नाव आहे रेड बटन रिसॉर्ट. इथे सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे, सगळं मी तुम्हाला कवर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि रात्रीच्या वेळेला किती भारी वाटतं बघा. बघा इकडे सगळं म्युझियम वगैरे आहे हे रिसॉर्ट, आणि अशी हे केलेले आहे लाईटिंग्स वगैरे. मॉर्निंग व्ह्यू एकदम छान शांत, खूप सुंदर वाटत होता. आणि सूर्यदेवाचे दर्शन आपल्या रूममधूनच होत असल्यानंतर खूपच छान वाटत होतं. थंडी थोडीफार होती, तर हे 7:30-8 वाजलेले आहेत, तर तुम्ही व्ह्यू बघा. पाणी पण मस्त होतं, पण इतक्या थंडी स्विमिंग पूलमध्ये जाणार कोण, म्हणजे असून ॲबिलिटीज त्याचा फायदा नाही, अशी गोष्ट होती. समोर जे दिसते ते रेस्टॉरंट आहे, तिथेच ब्रेकफास्टसाठी वगैरे आपण जाऊ शकतो आणि तिथून जेवण वगैरे येतं. समोरचा एरिया पण इतकं छान असं गार्डन होतं ना, ते छान वाटत होतं मला, एकदम फ्रेश वाईब देणारं. तर तुम्ही निवांत इथं बसू शकता वॉकसाठी. मी आणि निहाल सकाळी वॉक करत होतो आणि
कधी कधी अशा ठिकाणी फिरायला गेले ना एक रिफ्रेशमेंट मिळते आपल्याला. रोजचं रेग्युलर लाईफ, सकाळी उठा, स्वयंपाक करा, कपडे धुवा, घरचं आवरा, स्वतःचा आवरा आणि पळा ऑफिसला. आल्यानंतर परत तेच रुटीन, बनवा, खा, झोपा. ह्याच रुटीनपासून कधी कधी ना चेंज मिळाला ना तो खूप चांगला वाटतो. आणि ह्या अशा कुठल्या पण हॉटेलला गेलं ना जे आयतं सगळं खायला मिळतं ना ते लई भारी वाटतं राव. काही करायचं नाही, उठायचं आरामात आणि सगळं काही आपल्याला हातात मिळतं खायला. याच्यापेक्षा सुख कशाला म्हणतात पहा. आम्ही मस्त घेतलं ब्रेड बटर जाम, इडली, भरपूर काही घेतलं आणि एन्जॉय करत होतो. निहाल पण मस्त मोबाईल पाहत एन्जॉय करत होता. काय हो का? तुला पाणी आवडतं का निहाल? पण नाही, ते राक्षस आहे त्याच्या पाण्यात. पाय नाही, काहीच नाही. ते बघ तिथून बघताय त्यांनी राक्षस. त्या दादाला आपण काय म्हटलं, येतोय का? ये बरं बॉल, ये लवकर. हा बर, तू काय जेवला? वरण भात खाल्ला. इडली कोणी खाल्ली? आणि पोहे कोणी खाल्ले? वॉटरमेलन कोणी खाल्लं? आणखी ज्यूस कोणी पिला? बिस्किट कोणी खाल्लं? आले वा वा, मज्जा. तू नाही खाल्लं का? ए बॉल आला तुझ्याकडे, बघ बॉल आला. थांब, तू जाऊ नको तिकडे, तो येतो बरोबर. अय्यो, माझ्याकडे यायला आता. हा ना, मी म्हणते माझ्याकडे येईल, तू येत नाही माझ्याकडे. बघ तुझ्या जवळ आला तो. आता माझ्याकडे आला. तुझ्याकडे पाठवू का? काय मारणार नाही तुला? तू हात लावला पाण्याला? निहाल, तू पाण्याला हात लावला? निहाल, येतो. त्याला बोलो प्रेमाने. येतोय बघ, येतोय. मी थकली. अशा ठिकाणी बसून एखादं पुस्तक वाचायला कोणाला आवडणार नाही. आता तुम्ही म्हणाल ह्या व्लॉगमध्ये पुस्तकाचा विषय का बरं काढला नाही? मला म्हणजे कधी कधी ना ठिकाण खूप आवडतात, जागा, स्पेस जी असते की नाही ती आपल्याला एक वेगळी वाईब देत असते. आता ह्या ठिकाणी ना असं बसून ना वाचण्याचं किंवा निवांत एकदम चिल करत आहे ना कोणाशी गप्पा मारण्याचा ना वेगळाच माहोल तयार झाला असता. तर मी काही नाही शूट करत होती, पण वेगळे विचार, वेगळे ॲंगलनी स्वतःसाठीच आहे ना हे करत होती. आणि निहाल आणि स्वप्नीलचं बाहेर खेळणं सुरू होतं. ते दोघं खेळत होते बॉल, तोपर्यंत मी माझा टाईमपास करत होती. असंच मी आणि स्वप्नील खूप दिवसानंतर असं कुठेतरी बाहेर गेलो होतो फिरायला. आता बरेच जण विचारत असतात स्वप्नील का बरं व्हिडिओमध्ये नसतो, तो का बरं इतकं हे नसतो ना. कारण त्याला आवड नाही आहे, आणि एखाद्याला आवड नसेल तर आपण त्याच्या मागे जास्त लागून ते करून नाही घ्यायचं असं मला तरी वाटतं.
हे इथे रिसेप्शन आहे, इथून आहे ना कॉटेजेस आहेत डिफरंट. रेंज पण असे काही रेट जास्त नाही आहे ह्या कॉटेजेसचे. तर छान आहे, कॉझी आहे एकदम. बघू शकताय तुम्ही, वाईब तर एकदम नॅचरल वाईब आहे इथे. आणि मुलांना खेळण्यासाठी किंवा रात्री तुम्हाला मस्त बसण्यासाठी इथे छान जागा आहे. रेड बटन रिसॉर्ट. आणि हे मिळालेले आपल्याला फ्री पासेस, म्हणजे हे फ्री तिकीट आहेत की आपण तिथे जाऊन खेळू शकतो. किड्स आपण कोणी पण जाऊ शकता. हे बघा, हे वॉल क्लाइम्बिंग आहे. आय थिंक मी करू शकते हे. इथे आहे वॅक्स म्युझियम, डॅशिंग कार. एक गो कार्टिंग. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि हॉटेलचा डिटेल व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे. तोपर्यंत